नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस नालायक माणूस, उद्धव ठाकरेंनी या शब्दात टीका केली आहे। फडणवीस आदित्य ठाकरेंना सीएम करतो असं म्हणाले होते, असा ठाकरेंचं म्हणणं आहे। तर ठाकरेंना वेळ लागलाय, आधी शहांचं नाव ते घ्यायचे असं फडणवीसांनी म्हणत प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळते। आदित्यला मुख्यमंत्री करायचं असं फडणवीस म्हणालेले होते, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अमित शहा आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की अडीच वर्षाचं, ते म्हणाले ठीक आहे। त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या, त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या। त्या 4-5 महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते। मला म्हणाले की उद्धवजी, तुम्ही आदित्यने तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता, आधी लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता। मला देवेंद्र म्हणाले, म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा। मला म्हणाले, उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो, म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू। म्हटलं हो, काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका, लहान आहे तो, त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय, तुम्ही त्याला तयार नक्की करा, पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका। पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? माझा प्रश्न बरोबर होता का चूक? मग तेव्हा ते म्हणाले की नाही, काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार। म्हटलं एवढं लवकर? नाही तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार। म्हटलं असं सांगा ना नीट, वरती जाणार म्हणजे काय 2.5 वर्षांत वरती जाणार? म्हटलं असं नका करू हो। त्याला नाही वरती जाणार। म्हटलं बरं, वर जाऊन काय करणार? काय पाऊस पडणार? नाही नाही, आपल्याला जरा कसं आहे, अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं, म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं। आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमितभाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो, हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमितभाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? अमितभाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो? बंधू भगिनींनो, हे भ्रमिष्ट झालेले आहेत। आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात। आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता। आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री, नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री। म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले? काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत। कारण काँग्रेसमध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार, राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रियाताईचाच विचार, आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार। पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी, फार वाईट आहे। आज सरपडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला। अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित। पण ज्याला कुठली तरी म्हणताय, ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे। पण तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाहीये, ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे।
आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस. होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच.